नमस्कार, मी अश्विनी गोदे. अॅडव्हान्स खबर मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पाहूयात आजची एक ठळक बातमी. 20 मे रोजी केमिस्टचा देशव्यापी बंद. 20 मे रोजी केमिस्टचा देशव्यापी बंद राहणार असल्याने सांगली जिल्ह्यातील देखील सर्व केमिस्ट बंद राहणार आहेत. ऑनलाईन बेकायदेशीर बनावट औषध विक्री, नशेची औषधे विक्री करणारी ऑनलाईन साखळी बंद करण्यासाठी शासनाने ऑनलाईन औषध विक्री बंद करावी. यासाठी सदर केमिस्ट बंद हा ऑल इंडिया ऑर्गनायझेशन केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे व फार्मसी काउन्सिलिंग ऑफ इंडिया मेंबर विजयभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विनायक शेटे यांनी दिली आहे. यावेळी सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष भरत सावंत व सचिव सागर साठे, खजिनदार सचिन सकळे, उपाध्यक्ष प्रकाश सूर्यवंशी व गणेश कोळसे उपस्थित होते. या बंदमध्ये कडेगाव तालुक्यातील सर्व केमिस्ट सहभागी होणार असून यावेळी 20 मे रोजी देशव्यापी केमिस्ट बंद व ऑनलाईन औषध खरेदीने होणारे नुकसान याबाबत सविस्तर माहिती जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सूर्यवंशी आणि कडेगाव तालुका अध्यक्ष समरजित गायकवाड, सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशन को चेअरमॅन अभिमन्यू वरुडे, महिला संचालक सुनंदा शहा व तालुका सचिव प्रताप पंडित यांनी दिली आहे. तसेच सदर बंदबाबतचे निवेदन व माहिती कडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे व प्रांताधिकारी यांना देण्यात आली आहे. ऑनलाईनद्वारे दाखवलेला डिस्काउंट एक असतो आणि दिलेला डिस्काउंट एक कमीच असतो. आणि ते डिस्काउंट का देतात तर त्यामधून येणारी जी औषधं असतात ते बनावट कंपन्याकडून बऱ्यापैकी आलेली असतात. म्हणजे जर तुम्ही 4 औषधं मागवली तर त्यातील एखादं दुसरं बनावट असू शकतं आणि त्यामुळं ग्राहकांना त्याच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतोय. दुसरं असं की तुम्ही ब्रँडेड कंपनीची औषधं मागवली की ज्याला 20% मार्जिन आहे अशी जर औषध मागवली तर ते काय करतात ऑनलाईनवाले दुसऱ्या कंपनीचं सेम टू सेम औषध देतात, हलक्या कंपनीचं किंवा जेनेरिकचं औषध देतात की ती त्याची किंमत आधीच 50-60% आत कमी असते. अशा जेनेरिकच्या औषधं वगैरे वेगवेगळी फसवी औषधं देऊन तुम्ही त्यांना परत करू शकत नाही, तुम्ही त्यांच्यावर तक्रार करू शकत नाही. अशा फसव्या डिस्काउंटला आमिषाला आणि ऑनलाईनच्या बनावट औषधाला ग्राहकांनी बळी पडू नये. आपल्या जवळच्या केमिस्टमधून त्यांनी औषधं घ्यावीत ही विनंती. 20 मे रोजी अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचा देशव्यापी बंद पुकारलेला आहे. त्या बंदमध्ये 14.5 लाख केमिस्ट सहभागी होणार आहेत. त्या बंदसाठी कडेगाव तालुक्याच्या वतीने सुद्धा आम्ही बंदमध्ये सामील होणार आहे. आणि त्याचबरोबर सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जो निघणार आहे त्या मोर्चात कडेगाव तालुक्याच्या वतीने आम्ही सर्वजण सामील होणार आहे. आणि जिल्ह्यातील 4,500 केमिस्टचा मोर्चा, अभूतपूर्व मोर्चा हा आम्ही सक्सेस करणार आहे. माझे स्पष्ट असे मत आहे, ऑनलाईन औषधामुळेच आपले सामाजिक स्वास्थ्य आरोग्य बिघडलेले आहे. आजची तरुण पिढी जी नशेच्या आहारी गेली आहे त्यास फक्त आणि फक्त सहज मिळणारी ऑनलाईन बनावट औषधेच आहेत. परवा आष्टा येथे आपल्या जवळील तालुका आहे, आष्टा येथे टर्मिनची ऑनलाईन मिळालेली औषधं नशेसाठीची वापरली गेली. ते तपास केले असता पोलिसांच्या असं लक्षात आलं की फक्त आणि फक्त ऑनलाईनच्या माध्यमातून त्या तरुणांना मिळालेले आहेत. यासाठी ऑनलाईनवाले कुठलीही प्रिस्क्रिप्शन वापरत नाहीत. खोट्या एआयद्वारे निर्मित केलेल्या खोट्या प्रिस्क्रिप्शनचा आधार घेऊन सहजपणे महाराष्ट्रातल्या तमाम व देशातील तमाम तरुणाईला बिघडवण्याचे काम आज करत आहेत. तर यासाठी शासनाने यावरती स्ट्रॉंग अशी ऍक्शन घेऊन ताबडतोब याला बंदी घातली पाहिजे. माझा प्रश्न आहे, ऑनलाईनच्या माध्यमातून जे मेडिसिन्स मागवले जातात त्याची साठवणूक ही नियमानुसार केली जाते का? कारण आज आम्ही कस्टमरला जी लागणारी मेडिसिन्स आहेत जी फ्रीजमधून दिली जातात, इन्सुलिन असेल किंवा इतर जे इंजेक्शन्स असतील ते आम्ही फ्रीजमधून काढून देतो. परंतु ऑनलाईनद्वारे जे इंजेक्शन्स किंवा इन्सुलिन्स येतात त्याची तेवढी गुणवत्ता किंवा पोटन्सी मेंटेन राहते का? कारण जे आम्ही फ्रीजमध्ये साठवलेली 2 ते 8 डिग्री सेल्सिअस मधून तापमानातून काढून देतो इंजेक्शन्स,
तशी ते ऑनलाईन आलेल्या मेडिसिनची गुणवत्ता राहत नाही. याचा डायरेक्ट परिणाम ग्राहकाच्या आरोग्यावरती होतोय. याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा. ऑनलाईनद्वारे मिळणारी मेडिसिन ही उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली या ठिकाणी बनावट औषधाचा साठा जप्त करण्यात आला व तो एफडीए इन्स्पेक्शन केल्यानंतर ती औषधं बोगस व बनावट असल्याची सिद्ध करण्यात आली. ही औषधं ऑनलाईनद्वारे ग्राहकापर्यंत पोहोचतात व त्याचे ग्राहकावर व त्यांच्या आरोग्यास विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ग्राहकांना विनंती आहे की तुम्ही ऑनलाईनद्वारे कुठलीही मेडिसिनची खरेदी करू नये. अर्थच तो आहे की 100% सरकारचं या गोष्टीकडे लक्ष नाहीये. सरकारनं हा अतिशय संवेदनशील म्हणून विषय घेतला पाहिजे. केवळ केमिस्टला होणारं नुकसान नाहीये, समाजाच्या आरोग्याचा विचार सरकारनं केला पाहिजे असं आमचं ठाम मत आहे.